हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझी काही नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी टेरेसवर आली होती कारण व्हिडिओ अपलोड करायला टाकला होता आणि नेटवर्कच नव्हतं. तर म्हटलं चला टेरेसवरती तरी जाऊन बघूया नेटवर्क आहे का. तर इथे पण तेच बोंब होती, पण व्ह्यू जबरदस्त दिसत होता. सकाळी मस्त वाटत होतं. सकाळ नव्हती म्हणजे 8 वाजे आल्या होत्या, ऊन आलं होतं भरपूर. तर सोनूला मी खालीच ठेवलं होतं, तिला म्हटलं थांब मी आले लगेच. तर आल्यानंतर घर वगैरे आवरून घेतलं, आमच्यासाठी खिचडी बनवली आणि बघा माती झाली होती कारण इथं खाली पाहुणे आले होते त्यामुळं ती मुलं आली होती वरती. तर माती झाली होती, काल झाडून घेतलं होतं पण आज पण झाडावंच लागणार होतं. तसं मी एक दिवसाआड झाडून घेतच असते, कधी रोज घेते घाण असले तर ते झाडून काढलं. आणि माझ्या मागं सोनूचं लगेच पळणं असतं. मी दरवाजाच्या बाहेर आले ना तर ती लगेच येत असते. बरं मी वरती गेलेले म्हणून ती आली नाही, कारण मी तिला सांगितलं लगेच येते तू वरती येऊ नको, कारण इथूनच पडले होते. तर जिन्यावरती पण भरपूर घाण झालेली. मी मिस्टर पडले होते ना तेव्हापासून जिना वगैरे काहीच पुसून घेतला नव्हता, वरचा खालचा तर घेतच असते कारण ये जा होत असती, वरती जास्त कोणी जात नाही आहे. तर झाडून काढताना व्हिडिओ शूट केला नाही कारण तुम्ही कमेंट करता लगेच की अख्खा व्हिडिओ तर झाडून काढण्यातच गेला, त्यामुळे आज झाडूनच घेतलं नाही. झाडून घेऊन झाल्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला. कचरा साठवून ठेवला होता आणि कचऱ्याची गाडी कधी येऊन गेली मला समजलंच नाही. तर आता बघू कधी येते, वाट बघावी लागेल तोपर्यंत जास्त साठेल का काय. तर आता मला फक्त किचन साफ करून घ्यायचं होतं, ओटा आणि गॅस पण पुसून घ्यायचं होतं. तर भांडी बघा किती पडलेली. सकाळी फक्त चहा नाश्त्याची होती आणि दूध काय होतंय काय माहिती, रात्रीपर्यंत चांगलं असतं आणि सकाळी तापवलं ना ते नासूनच जातं. काय झालं मला तर वाटते दिवसभर इतकं गरम होत नाही एवढं रात्रीचं, कारण आम्ही अजिबात अंगावरतीच घेत नाही, सगळं पायाखालीच असतं. तर आता आजपासून तर फ्रीजमध्येच ठेवणार आहे असा विचार करते. झोपस्तोपर्यंत फ्रीज चालू ठेवीन म्हणजे सकाळपर्यंतचा. असं पण मी झोपस्तोपर्यंत चालूच असतो फ्रीज आणि सकाळी उठल्या चालू करतो म्हणजे स्वयंपाक होस्तोपर्यंत चालू राहतो. तर आता पाणी लावते म्हणजे भांडी घासच तोपर्यंत माझं पाणी पण तापते. बादली वगैरे भरून ठेवली होती आणि ह्यांनी हीटर खोलला होता कारण ही बोरचं पाणी आहे ना त्यामुळं त्याला क्षार भरपूर आहे आणि त्याला जास्तच असं क्षार हे होतं आहे. त्यामुळे पाणी तापत नाही पटकन. आम्हाला वाटतं हीटर बिघडलं का काय, तर 2-3 वेळा असंच झाले. त्यामुळे त्यांनी खोललं आणि ह्यावेळी त्यांच्याकडून नीट काही बसलाच नव्हता आणि अडकावायचं ती क्लिप होती ती पण तुटली, त्यामुळे जरा पाणी कमी करावं लागतं. तर आता हे जास्त भरलं होतं तर काढून घेतलं आणि मग केलं. मला तर भीतीच वाटते हीटर लावायची, कारण कधी त्यात पाणी शिरेल आणि कधी काय होईल ना काही सांगता येत नाही, कारण कुठलीच गोष्ट सांगून होतच नाही. त्यामुळे पण आज गरज होती कारण आज मला केस धुवायची होती. जर केस नसते धुवायची तर गॅसवर 2 पातेलं जर तापवली ना तर आमच्या दोघीला एक बादली होऊन जातं पाणी. तर असंच काय म्हणतात धाडस करून मी लावला होता हीटर आज आणि पटकन सोनूला म्हटलं तिकडे चली तर नको थांबू, कारण ह्याच्यात काय नाही होणार, बोर्ड वगैरे काय नाही होणार, पण हीटरच कधी फुटेल वगैरे ह्याची भीती असते. पण बरं झालं ते एका साईडला आहे म्हणून. तर बघितलं चालू होते का नाही. तर त्या दिवशी असं झालं, मी हीटर लावून ठेवला, माझी भांडी घासून पण झाली आणि सोनूला शाळा सोडवायचं होतं मला आणि भांडी झाल्यानंतर माघारून बघते तर हीटरच बंद होता. बंद म्हणजे चालूच होता पण काय झालं ते आपोआपच बंद पडला. तर केसांना तेल लावलं तर वेणी वगैरे घालून घेतली, म्हणलं आता वर नको बांधायला, कारण सकाळी अशी गोष्ट घडली होती ना त्यामुळे डोकंदुखी झाली होती माझी. तर रात्री काय मी गॅस पुसला नव्हता, दूध होतं पण गेलं होतं. तर पहिल्यांदा गॅस पुसून घेतला, किचन ओटा स्वच्छ केल्यानंतर भांड्यावरती नंतरनं उडत नाही जेव्हा आपण ओटा साफ करत असतो तेव्हा. दूध सांडल्यामुळं तर काय पुसून निघणार नव्हतं त्यामुळे त्याला घासूनच घ्यावा लागला. तर तुम्ही म्हणसाल तांब्या घेतला आहे हिनं गॅस हे करण्यासाठी, तर घासायचाच होता त्यामुळं म्हटलं आता कुठं जाऊ बाथरूमात आणि मग वगैरे आणू, त्यामुळं तांब्याच घेतला. तर हे सगळेच तांबे घासायला निघलं होतं कारण सोनूनं सगळं तेलकट हात लावलं होतं त्याला, त्यामुळं सांगावं लागतं. कारण ना कमेंट करणाऱ्याला काय फक्त निमित्त पाहिजे असतं ना, एखादा मुद्दा घावला ना तर त्याच्यावर लगेच बोलायला सुरुवात करतात, त्यामुळे आधीच सांगून टाकलं. आणि आता मी ओटा घासणार आहे, ती पण घासणी पण मी दुसरी घेतली होती, नाहीतर तुम्ही म्हणसाल जी भांड्याला वापरते तीच वापरली का काही हिनं, तर नाही आहे. मी बेसिंग आणि ओटा घासायला दुसरी घासणी गेली. बाथरूममध्ये पण एक घासणी आहे जी की बादल्या वगैरे घासायला. अशा टोटल 3 घासणी आहेत, जी खराब होईल ना ती मी त्याला करून टाकते घासायला. नाहीतर तुम्ही म्हणसाल भांड्याचीच घासणी सगळ्याला वापरते, तसं नाही आहे. तसं तर कालच मी किचन ओटा पण साफ केला होता, टाईल्स वगैरे पण वरच्या सगळ्या घासून वगैरे घेतल्या होत्या, पण थोडं उडतच असते त्यामुळे ती थोडीशी टाईल्स वाटली मला घरात, त्यामुळे ती घासली. मी रोजच करत असते सगळंच. आपण शनिवार असा दिवस असतो की मला इतकं काम असतं, फक्त स्वयंपाकच जास्त बनवायचं नसतो आमच्या दोघी पुरताच, त्यामुळे आम्ही जास्त चपाती वगैरे करत पण नाही बसत. बाकीची कामे तर असतात तर ते काय आपल्याला चुकली नाही आहेत, कारण शनिवारी आम्ही जास्त दळण वगैरे करत नाही, रविवारीच दळण वगैरे करणं काही काम असेल ते आमचं असतं.
घेत होते मी भांडी घासून, तर त्याचा व्हिडिओ काय जास्त मी कंटिन्यू केला नाही, कारण भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळं. तर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर किचन ओटा वगैरे साफ झालेला. तर दूध खराब झालं होतं, ते काही करू मला समजतच नव्हतं. ह्याच्या आधी कधी दूध खराब होत नव्हतं, त्यामुळे आमचं सगळं खाऊन जायचं. तर मांजर पण नाही आहे, काय करू काय समजलं नाही. इकडे पाणी पण तापलं होतं. तर आता दोघे आम्ही आंघोळ करून घेणार होतो, कारण अजून माझे कपडे धुणे पण बाकी होता आणि दळण वगैरे पण करायचं होतं, कारण ते तोपर्यंत दळण करून ते आल्यानंतर दळाय पण द्यायचं होतं. तर पाणी बघा पूर्ण उकळलं होतं. तर आंघोळ वगैरे करून झाली. तर मी आधी चेहऱ्यासाठी काही वापरत नव्हते, पण असं काय घडून गेलं की वापरावं लागतं आता. तर हिमालयाची ही क्रीम वापरते आणि आता हे फक्त हेच लावणार आहे मी, जास्त त्याच्यावरती काय लावणार नाही पावडर वगैरे, कारण बाहेर जाताना पण मी कधी कधी लावते, कधी कधी नाही लावत. तर आता हे लावून घेते आणि तोपर्यंत सोनूला म्हटलं आंघोळ करून, कारण कपडे धुवायचे होते मला. भरपूर वेळ झाला होता, का पाक 12 वाजले होते आणि बाकीची कामं पण नडली होती. पण बऱ्याच जणांनी मला भरपूर काय काय सांगितलं की हे वापर ते वापर. तर मला वाटते तुम्हाला जे सूट होतं ते मला सूट नाही होणार असं असतं. प्रत्येकाची स्किन एकसारखी नसते, त्यामुळं मी हेच वापरते आणि हे मला तरी सूट झालं आहे. कारण ह्यानं माझं नव्यानं जे पिंपल्स येतात ना, ते अजिबात येत नाही. कुठंतरी महिन्याला एक येतो, तो येतो सगळ्यांनाच येतो, मलाच काय तुम्हाला पण येत असेल, पण जास्त नाही. पहिल्या भरपूर अशा फोड्याच्या कंटिन्यू असायच्या, म्हणजे रोज 2-3 चेहऱ्यावरती असायचेच. मला तर नकोच वाटायचं, आरशात पण बघू वाटत नव्हतं. पण आता बऱ्यापैकी तरी आहे माझा चेहरा. तर तेच फक्त लावलं. आधी मी हे वापरत होती, पाऊंडचं हायड्रा मॉइश्चरायझर वापरत होते, ते छान होतं, पण ते आता मला कुठं भेटलंच नाही आहे, त्यामुळं मग हे वापरते मी. तर टिकली पण मी जी रोज लावते ते काही घावली नाही, कारण सोनू सगळं उलता पालतच करत असते. तर टिकली आणि सिंदूर, जर टिकली जरी माझ्या कपाळाला नसली तरी सिंदूर कायम असतो आणि त्यानं लुकच छान येतो. मला तरी आवडतं सिंदूर लावायला, तो मला आवडतं का नाही नक्की सांगा. मी रोज लावतच असते, टिकली नाही तरी पण. आले बघा, मी काहीच नाही लावलं तोंडाला, फक्त हिमालयाचीच क्रीम लावल्या. तर चला आता कपडे धुवून घेते. सोनू करते आंघोळ, तर मी पण कपडे धुवून घेते. बघा पुढे. तर सोनूची आंघोळ झाल्यानंतर तिचं मी आवरून दिलं, तिला जेवण वगैरे करायला दिलं. आम्ही दोघी सोबतच जेवलो होतो, पण माझी कामं असतोपर्यंत तिला डबल भूक लागली, त्यामुळे तिला जेवण वगैरे दिलं आणि कपडे धुवून घेतले. तर अजून केसांना बांधलं होतं, ते पण सोडलं नव्हतं मी, म्हणजे केसच माझी सुकली पण नव्हती, हाय असंच ओले होती. अजून मला दळण करायचं होतं. कधी आल्यानंतर नेहले घाई करतात, दिवसभर काय केलं, तर त्यांना कोण सांगणार की दिवसभर मी काय केलं. करणाऱ्यालाच माहीत असतं काय काय केलं ते. तर ते सोनू बघा मध्ये मध्ये आलेच होते. तिला मी सांगितलं होतं तिकडं बस म्हणून, तिला झोपाय सांगितलेलं, पण माझ्याच मागे यायचं असतं. आणि तुम्ही मला कमेंट केल्या होती की ही दगडं खाली ठेव म्हणून. तर होतं कधी कधी ना, मोठ्या चादरा वगैरे टाकल्या ना तर हवेनं ना खाली पडतात, त्यामुळे त्याच्यावर टाकायला होतं. आणि ही चादर होती ती मी कालच टाकली होती तिथं, त्यामुळं तशीच ठेवलं मी दगड तिथंच. आणि सोनू पण जास्त त्याला धरपडाय जात नाही की पाडल वगैरे, आणि खाली पण कोणी नसतं, खाली शेड आहे त्यामुळे पडला तर त्याच्यावरच पडत. आणि हे काय आम्ही आणलेलं नाही, पहिले कोण राहत असेल त्यांनीच आणलं होतं. आणि आज बरं झालं कपडे जास्त नव्हते, या भांडी भरपूर होती पण कपडे जास्त नव्हते. उद्या बहुतेक हे सगळे कपडे धुवायला टाकतीलच, आज त्यांनी काही कपडे धुवायला टाकले नव्हते. स्त्रीला कधी सुख नसतंच, एक पण दिवस म्हटलं तर त्यांना आराम नसतो. माणसांना काम नसले तर ते निवांत एक दिवस तरी राहू शकतात, पण स्त्रीला अजिबात एक दिवस पण निवांतपणा नसतं. तिला ते काम सगळं करावं लागतं, नाही तर घरातले सगळेच कामं आडून पडते त्या, असं काम असतं. तर मोठे कपडे मी इकडे सुकायला टाकले आणि छोटेवाले तिकडे टाकले. तरी कोथिंबीर सुकवून ठेवली ती, मागच्या वेळेस त्याने जास्त आणलेली, म्हणलं नंतर न असेल नसेल त्या उपयोग येते. आणि हिला जेवायला सांगितलं होतं, असं इकडे सांडायला सांगितलं होतं, काही कळतच नाही. एक काम मी उरकायला गेले नंतर ही वाढवून ठेवत असते. तिला झोप म्हणलं होतं खाऊन झाल्यानंतर, हिनं ताट सगळीकडे फिरवलं असं वाटतं या, आणि ही भात ना पायाला चिकटतो. तर ब्लॉग खूप मोठा झाला आहे, आता ब्लॉगचा इथं सेंड करते मी, कारण मला अजून दळण वगैरे करायचं आणि जास्त मोठा येईल, परत अपलोड करायला लय त्रास होत आहे. शॉर्ट व्हिडिओ लगेच अपलोड होऊन जातं, पण लॉंग व्हिडिओला लय टाईम लागतो, 2-3 तास घेतं, कधी कधी तर जास्तच घेतं. त्यात आपल्याकडे काय वायफाय नाही आहे की अनलिमिटेड कधी पण होऊ देत, ज्या थोडासा नेट असतं त्यात अपलोड करायचं असतं तेवढं. तर असं किती दळण करून मी माझं झालं, कारण आता वाजलेत 1 म्हणजे 1:45, हां 1 वाजून 10 मिनटं झाली, तर 1 वाजलेतच. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडता नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन असेल तर ना, ट्रॅक्टर आला ना लगेच बंद करा. तर नवीन असेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मला कमेंट आले होते की साडी कलेक्शनवर व्हिडिओ बनव, तर नक्कीच पुढचा व्हिडिओ त्याच्यावर बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चला बाय.